हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 हरी जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय 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 विठोबार देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एका एकी देव चतुर जाणून अंतर वर्ततसे देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विटळा तुका म्हणे देव चतुर जाणून अंतर वर्ततसे विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत महायोग पीठे तटी भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू स्त्री चरण स्त्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एका एकी देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा सोपा, केवळ 3 चरणाचा, पाठ नसेल तरी 2 तासामध्ये पाठ होईल इतका सोपा, 3च चरणाचा पण अत्यंत महत्वाचा भगवंताचं वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. अभंग अतिशय सोपा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. अभंगामध्ये देवाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे. बरं, तुकोबारायांनी देवाचं वर्णन करावं कारण तेवढा तुकोबारायांचा अधिकार आहे. मी अनेकदा सांगत असते, एखाद्याची स्तुती करायची असेल, एखाद्याचं वर्णन करायचं असेल, एखाद्याला उपदेश करायचा असेल, एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल किंवा एखाद्याची निंदा जरी करायची असेल तरी माणसाकडे तेवढा अधिकार असावा लागतो. बघा बरं का, निंदा जरी करायची असेल तरी काय पाहिजे? अधिकार. अधिकाराशिवाय दुसऱ्याला नाव सुद्धा ठेवता येत नाही. खरं तर अधिकाराशिवाय कुणाच्या विषयी बोलणं सुद्धा चुकीचं आहे. ज्या अर्थी तुकोबाराय देवाचं वर्णन करतात त्या अर्थी तुकोबारायांचा वारकरी संप्रदायामध्ये अधिकार किती मोठा असेल, किती मोठा असेल. एक बोलू का तुम्हाला, जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार जर मी सांगायला गेली ना तर माझं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय सांगून होणार नाही. आणि ऐकता ऐकता तुमच्या सर्वांचं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय ऐकून होणार नाही. काय आहे तुकोबाराय? वैराग्याचा पुतळा, प्रेमाचा मळा, दयेचा जिव्हाळा आणि चैतन्याची चितकळा श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतो माऊली माझ्या तुकोबारायच्या घरामध्ये? आज आम्ही प्रत्येकाने तुकोबारायच्या जीवावर, बरं का, तुकोबारायांच्या जीवावर गाडीत बसलो असेल, बंगल्यात बसलो असेल, तुम्ही आम्ही व्यवस्थित खातोय, व्यवस्थित राहतोय, हे केवळ वारकरी संप्रदायावर तुकोबारायचे उपकार आहे. एकंदरीत तुकोबारायकडे काय होतं सांगू तुम्हाला, ऐका. घरात नाही धान, ऐकताय ना तुम्ही? घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतं तुकोबारायकडे? जे होतं ते कसं होतं आई? मोडकी खाट, बरं का, मोडकी खाट, फुटका माठ, गळक ताट, पण शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांचा परमार्थाचा थाट श्रीमंत साधू जगद्गुरु घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या सेजा. काय करू उपचार गोप मोडकी जरे जरे. काय करू उपचार गोप मोडकी जरे स्वतःच्या परिस्थितीचं वर्णन करून सांगता तो. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेसी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. काय तुकोबारायची परिस्थिती महाराज, आणि त्या तुकोबारायांचे आमच्या सगळ्यांवर उपकार आहे. एक बोलू का, 4 गोष्टी तरी आम्हाला कळाल्या पाहिजे परमार्थामध्ये. पहिली गोष्ट, आम्हाला विठोबा कळाले पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्हाला ज्ञानोबा कळाले पाहिजे. तिसरी गोष्ट, आम्हाला तुकोबा कळाले पाहिजे. आणि चौथी गोष्ट, आम्हाला शिवबा कळाले पाहिजेत. माऊली काय दिलं असेल या चौघांनी आम्हाला? विठोबानं आम्हाला प्रेम दिलंय, ज्ञानोबानं आम्हाला ज्ञान दिलंय, तुकोबांनी आम्हाला वैराग्य दिलंय आणि शिवबानं आम्हाला स्वराज्य दिलंय. म्हणून या 4ही गोष्टी आम्हाला कळणं अत्यंत महत्वाचं आहे.
म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अधिकारी तुकोबाराय आणि त्या तुकोबारायांचा आजचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. एकंदरीत तुकोबारायांनी हा अभंग लिहून आमच्या सर्वांवर उपकारच केलेले आहे. खरं सांगते माऊली, हे दोन्ही मृदुंगाचारी इतके गोड वाजवतात ना, हे केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहे. हे केवळ संतांचे उपकार आहे. हे गायनाचारी इतकं गोड गातात, हे केवळ संतांचे उपकार आहेत महाराज. रोहिदास महाराज, समजा संतांनी गाथाच लिहिला नसता तर तुम्ही काय गायलं असतं. मी इतकं पोपटासारखी बोलतेत ना, हे केवळ माझ्या संतांचे उपकार आहे. जर संतांनी अभंगच लिहून ठेवले नसते तर मी काय बोलले असते. गायकांवर, वादकांवर, कीर्तनकारांवर, वारकऱ्यांवर केवळ संतांचे उपकार. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईची माय. केले उपकार सांगू मी काय, न करी आईची माय. हरिनामाचे देखील पाय, दिले अपाय जया गाणे गा. मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोई आलो या देशा, मनवोई आलो या देशा, आलो या देशा. केले उपकार सांगू मी काय. किती संतांनी आमच्यावर उपकार केले सांगू दादा. संतांनी जे दिलंय त्या जगामध्ये आम्हाला कोणीच देऊ शकत नाही, कोणीच नाही. कारण सांगू, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? तुमचं जाऊ द्या, तुम्ही बोला. पुरलंय का आजपर्यंत? खरं सांगा. आज जरी आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असलो तरी पुढच्या पंचवार्षिकला सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे सरकार निवडून आलं तर राहू शक्य, नाही आलं तर सावत्रच होऊ ना. पण एक सांगू का तुम्हाला, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. यांनी साधं तुमच्या नावावर खातं सुद्धा खोललं नव्हतं. सरकारचे उपकार आहेत की तुम्हाला हप्ता सुरू झाला. लाडक्या बहिणींना झाला का नाही, आला का नाही हप्ता तुम्हाला? ओ महिला मंडळ, बोला ना लवकर. कोणाकोणाला आला जरा बोट वरती करा बघू. सगळ्यांना आला का? कोणाला नाही आला त्यांनी बोट वरती करा. आला ना सगळ्यांना हप्ता? सगळ्यांना खरं बोलतात ना तुम्ही? मग माझं एक ऐकावं. एखादा हप्ता गावातल्या सप्त्याला खर्च करा, म्हणजे तुमचा हप्ता कंटिन्यू चालू राहील. आणि तुम्ही जर काहीच दिले नाही ना, तुमचा हप्ता लवकर बंद हो. देता आलं पाहिजे. द्याल ना सगळ्याजणी? कोण कोण देईल जरा बोट वरती करा बघू. या बा, घरच्यांनी वर्गणी दिलेली वेगळी आणि तुमची वेगळी. कोण कोण बोट वरती करा बघू. काय कंजूस बाय. वा वा, तिकडं माग तरी बिचाऱ्यांनी वरती बोट. त्या गॉगलवाल्या चांगल्या दिसतंय मला. वा वा, तुम्ही नाही देणार कोणीच? क्या बात आहे. हात वरती करा बघू पटापट पटापट लवकर. हे पुढच्या बसलेले, तुम्हाला आला नाही का हप्ता? नाही आला? ए ते मागचे मागचे महाराज मला ओळखू येतात. महाराजांचा हप्ता फक्त सप्त्यालाच असतो. सगळ्या देशाला, सगळ्या देणार ना हप्ता? सगळ्यांनी द्या, लवकर द्या, फार कंजूशी करू नका. एक बोलू का तुम्हाला, 10 रुपये जरी कमवलेत ना, 2 रुपये माझ्या परमात्म्यासाठी रोज बाजूला काढून ठेवा. का बरं? कारण 10 रुपये कमवण्याच्या पात्रतेचं आम्हाला त्यानं बनवलंय. त्याच्यामुळे आम्ही 10 रुपये कमवू शकतो. आणि मी तुम्हाला इतक्या अधिकाराने सांगते रोहिदास महाराज, मी रोज माझ्या जीवनातला वाटा माझ्या निवृत्तीनाथांच्या बाजूला काढून ठेवते दादा, रोज काढून ठेवते. त्याचा परिणाम असा झाला प्रकाश महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथांनी मला इतकं श्रीमंत बनवलं की कोणाकडे हात पसरायची गरज सुद्धा. कृपादान केले समती, कल्पतेही सरेना, कल्पतेही सरेना, कल्पतेही सरेना. कृपादान केले समती, कल्पतेही सरेना, कल्पतेही सरेना, कल्पतेही सरेना. कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना. माझ्या महिला मंडळ खूप मोकळे आहेत. तुम्ही पहा, उद्या प्रत्येक जण कीर्तनाला येताना बरोबर 1000 रुपये घेऊन येतील दादा.
इतक्या बिचाऱ्या चांगल्या आहे ना, त्यांना म्हणायला लागत नाही. त्या इतक्या उदार मनाच्या असतात ना, द्यायचं ना तर देणारच. त्यांनी ठरवलं ना यावेळेस सरकारमध्ये बदल करायचा, त्यांनी केला. हा खूप चांगला आहे. असो, मला एवढंच सांगायचंय, सरकारनं किती देऊ द्या, पुरत नसतं माऊली. तुम्ही बघा ना, नाही पुरत. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही, माई बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही. म्हणून संत जे देतात ते सरकार देत नाही. संत जे देतात ते मायबाप देत नाही, आणि संत जे देतात ते या जगात कोणी देऊ शकत नाही. म्हणून संत श्रेष्ठ आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्यावर उपकार केले. दादा गाथ्यात हा अभंग लिहून आपल्यावर उपकार केलेले आहे. म्हणून तुकोबारायांचा अधिकार मोठा. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगात सांगतात की माझा देव कसा आहे. पण ऐका ना, आजचा जो अभंग आहे तो सर्वांसाठी मुळीच नाही. हे बघा, माझ्या कीर्तनाचा नियम आहे, मी परिहार देईल पण कीर्तन संपल्यावर वेळ मिळाला तर. कारण गावचा परिहार गावाला असतोच, पण कीर्तनकाराने अभंग सोडवणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. कारण सध्या काय होतंय महाराज, तुम्ही जर पाहिलं ना, कीर्तन सुरू झालं की अर्धा तास परिहार देण्यात, अर्धा तास चालीमध्ये जातो, राहिला 1 तास, पुन्हा अर्धा तासच अभंगावर बोलायचं, आणि पुन्हा शेवटचा अर्धा तास ज्यानं कीर्तन घेतलं, ज्याच्या गावात बोलवलं, ज्याच्या मोठ्या सप्ताहाचं नियोजन, त्याचं कौतुक करण्यामध्ये अर्धा तास निघून जातो. मग अर्धाच तास बोलायला मिळतं. म्हणून कारण माझं कीर्तन घेणारे सुद्धा फार उदार मनाचे परमार्थिक माणसं आहे, ते मला समजून घेतील. पण एक सांगू का, देवानं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणून मला ज्या अभंग सोडवण्याकरता तुम्ही सगळ्यांनी इथं बोलवलंय, तो परिपूर्णतेने मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणून आपण डायरेक्ट अभंगामध्ये प्रवेश करू. ऐका, आजचा जो अभंग आहे तो सगळ्यांसाठी मुळीच नाही, कुणासाठी आहे आणि कुणासाठी नाही, तो महत्वाचा मुद्दा मांडते. ऐका, पहिला वर्ग आहे जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याच्यासाठी आजचा अभंग मुळीच नाही. दुसरा वर्ग आहे ज्यानं देवाला जाणलंही आणि मानलंही, त्याच्याहीसाठी आजचा अभंग मुळीच नाही. मग कुणासाठी आहे? ज्यानं देवाला अध्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही, त्याच्यासाठी आजचा अभंग आहे. येतंय का लक्षात? मानत नाही, मानत नाही, त्याला महाराज मुळीच सांगत नाही. त्याला सांगूनही काय फायदा वाई? विचार करा तुम्ही, काय फायदा आहे? जो देवाला जाणतच नाही आणि मानतच नाही, त्याला सांगून काय उपयोग आहे? ज्याला बापच मानायचा नाही, त्याला वर्ष श्राद्धाशी काय घेणं आहे? वर्ष श्राद्धाशी घेणं कोणाला दादा? ज्याला बाप मानायचं आहे त्याला. ज्याला देवच मानायचा नाही त्याला काय घेणं आहे? देव कसा आहे कोण आहेत? ऐका ना, आणि जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला महाराज नास्तिक म्हणतात. नास्तिक, नास्तिकाची व्याख्या आहे बरं, कान जागे ठेवून ऐका, प्रत्येक शब्द तुमच्या फार कामाचा आहे. नास्तिक कोणाला म्हणायचं? स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून टाकतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. येतंय का लक्षात? टेन्शन घ्यायचं नाही, मी रिपीट करते. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून टाकतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. थोडं स्पष्टीकरण देते ऐका. स्वतःही परमार्थ करायचा नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचा नाही, असे महाराष्ट्रात नास्तिक कमी आहे का? स्वतःही वर्गणी मागायला जायचं नाही आणि दुसरं मागतं त्याला रिकामा आहे असं म्हटल्याशिवाय राहायचं नाही, असे नास्तिक खूप आहेत. स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. किती नास्तिक येतं तुम्ही पहा ना. आता समजा तुम्ही माझं कीर्तन ऐकलं आणि तुम्हाला वाटलं आजच्या आज ज्याच्या गळ्यात नाही त्यानं माळ घालावी असं वाटलं, म्हणजे शक्यतो वाटत नाही लगेच कीर्तन ऐकल्या, पण समजा तुम्हाला वाटलंच, आतापर्यंत खूप खाल्लं, खूप पिलं, आता गळ्यात माळ टाकली पाहिजे, आषाढ चालू आहे, गळ्यात माळ घातली पाहिजे असं तुम्हाला वाटलं समजा, आणि तुम्ही गळ्यात माळ घातली की बरेच नास्तिक तुमच्याकडे पाहतात आणि लोकाला सांगतात करू करू भागला आणि देवपूजेला लागला. कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधी सहन होत नाही. म्हणून मागे काय झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. लोकांचं कामच आहे, स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. सोपं उदाहरण सांगते का, तुम्ही कधी वैदिन पाहिली का? वैदिन, वैदिन, वैदिन तुमच्याकडे वैदिनच म्हणतात ना. मग या अशा काही फॉरेनहून आल्यासारख्या बसल्या. अरे किती सिंपल क्वेश्चन विचारला मी. वैदिन, वैदिन
पाहिली ना, तिच्या तिच्या डोक्यावर पाटी असते बघा, ती वैदिन. त्याच्यामध्ये काय काय असतं? सुया असतात, बिबी असतात, अजून चाळण्या असतात, गाळण्या असतात, खुळखुळा असतो, आणखीन फणी असते. फणी हा असते ना. हा माऊली, फणीचा उपयोग कशासाठी करतात तो? वा वा, उवा काढण्यासाठी करतात. आणि कशासाठी करतात ती फणी तिच्यात? पण एक सांगू दादा, वैदिनीकडनं सुद्धा गुण घेण्यासारखं आहे बरं का. महाराज म्हणतात, जो जो ज्याचा मी घेतला गुण, तो तो मी गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. ही सगळी माणसं इथं उभी ना, प्रत्येकामध्ये एक गुण आहे दादा, पण तो आपल्याला घेता आला पाहिजे. ही सगळी बसलेली मंडळी, यांच्याकडे सगळ्यांकडे गुण आहे, आणि ज्याच्याकडनं गुण घेतला तो आपला काय झाला? गुरु झाला. वैदिनीकडनं सुद्धा गुण घेण्यासारखं आहे. तू म्हणाल ताई काय असतं वैदिनीकडं? ऐका, ती वैदिन एकाच गावात जात नाही दादा, तिला अनेक गावं असतात. आणि ती वैदिन त्या गावात एंट्री केली की गावातले सगळे कुत्रे तिच्यावर भुकतात. कोणावर? तुम्ही बोलत चला ना जरा. कोणावर भुकतात? वैदिनीवर. पण वैदिनीकडनं काय गुण घ्यायचा? ऐका, वैदिनी ना दादा गावातल्या एकाही कुत्र्याला हाड म्हणत नाही. तिचा एक हात पाठीला असतो आणि एक हात काठीला असतो. ती फक्त मागची काठी हलवते, दुसरं काहीच करत नाही, पुढं चालत राहते. का बरं चालते? तिच्या डोक्यात एकच असतं, अख्ख्या गावातल्या कुत्र्यांना हाड जर म्हणत बसले तर माझा धंदा पुरा व्हायचा. परमार्थ करणाऱ्याने वैदिनी सारखा परमार्थ करा. मागे कोण काय बोलतं याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, तर आमचा परमार्थ पूर्ण होईल. अन्यथा होणार नाहीत महाराज. कारण नास्तिक स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. हो माऊली, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही कधी माशी पाहिली का? माशी नाही पाहिली? अहो असं हो हो ना हो नाही काहीतरी म्हणा ना तुम्ही. तुम्ही मग काहीच बोलले नाही की मला वाटतंय बसल्या बसल्या गेले की काय, असं वाटायला नको मला. असं काहीतरी हो नाही असं काहीतरी बोललं की बरं वाटतं. कीर्तनकाराला विचार, समोरचा रिस्पॉन्स चांगला आला तरच कीर्तन चांगलं होत असतं मौली. म्हणून असं हो नाही. काही काही असे तोंड पाडून बसतात, त्यांच्या तोंडाकडे पाहिलं की दिवसाही 12च वाजलेले असतात आणि रात्रीचे 12च. ते हसत नाही, बोलत नाही, काहीच नाही. आणि ते बघा पार तोंड उतरून बसतात आणि नेमके पुढे येऊन बसतात. आणि त्यांचे तोंड मी पाहिले की मला वाटतं, खरं सांगते तुम्हाला, कुठून आबुदी आली आणि याच्या पुढे कीर्तनाला उभी राहिली असं वाटतं ना. जीव द्यावा का काय असं वाटतं त्यांचे तोंड पाहून. म्हणून जरा फ्रेश बसा, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते मला वाटलं अजून संपलंच नाही की काय असतं, खाना खुना असतात ना प्रत्येकाच्या. असं मुस्कुराते रहो, गुणगुणाते रहो. जीवनामध्ये नेहमी हसत राहिलं पाहिजे. तुम्ही बघा, कायम हसत राहिलं पाहिजे. काहींचे तोंड कायम उतरलेले असतात, त्याला काय मजा आहे. टवटवीत चेहरा असला पाहिजे. कशासारखा असं सुंदर उदाहरण देते पुढं वळते. ऐका, वीर भगतसिंग सगळ्यांना माहिती आहे का तुम्हाला? वीर भगतसिंग दंड बैठका काढत होते आणि शिपाई तिथं आला आणि शिपाईने विचारलं, भगतसिंग दंड बैठका काढताय तुम्ही, उद्या तुम्हाला युद्धाला नाही जायचंय, उद्या तुम्हाला फासावर जायचंय. भगतसिंग म्हटले, अरे फासावर जायचंय म्हणून तर दंड बैठका काढतोय. शिपाई म्हटला, फासावर जायचं आणि दंड बैठका काढायचं काय संबंध आहे? भगतसिंगांनी उत्तर काय दिलं गोड ऐका. भगतसिंग म्हटले, ऐक, मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आई देवपूजा करायची. ती मला फुलं आणायला सांगायची. मी फुल बागेत जायचो आणि जशी असेल तशी फुलं घेऊन यायचो. आई काय करायची, ज्या फुलाचा घाण वास येईल ते फुल फेकून द्यायचे. जे फुल सडलेलं आहे
ते फूल फेकून द्यायची. जे फूल सुकलेलं आहे ते फूल फेकून द्यायची. पण जे फूल अगदी टवटवीत दिसतोय, ज्या फुलाचा सुगंध छान येतोय, ते फूल घ्यायचे आणि भगवंताच्या चरणापाशी व्हायची. मी दंड बैठका याच्याच करता काढतोय की मी मरता मरता इतका टवटवीत दिसावा की भगवंताच्या चरणापाशी मला जागा मिळावी, म्हणून मी दंड बैठका काढतोय. भगतसिंगांना मरता मरता सुद्धा टवटवीत दिसावं वाटलं. आता तुम्ही सगळे कधी मरणारे मला माहित नाही, पण निदान कीर्तनात तरी टवटवीत बसा एवढीच माझी इच्छा आहे, दुसरी इच्छा नाही. म्हणून ऐका, काय प्रश्न विचारला होता मी? हा, वा वा वा, जेवढ्यांनी उत्तर दिलं ना तेवढे जिवंत आहे बरं का. क्या बात आहे. कीर्तन जिवंतपणे ऐकावं, नुसतं डोळ्याने जागा नसावत महाराज, हृदयाने मनाने आणि बुद्धीने जागा असलं पाहिजे. हा, माशी पाहिली का सगळ्यांनी? आता तरी हो म्हणा ना, एवढं सगळं त्याच्यासाठी सांगितलं. हा, पाहिली ना. आता ऐका, एक पुढारी होता दादा, जेवायला बसला बरं का. हो ऐका, पुढारी होता, जेवायला बसला, चांगला 100 किलोचा होता. किती? हा, वा वा वा, आलं उत्तर बरं का, परफेक्ट. किती किलोचा होता? 100. तुम्ही अजिबात एकमेकाकडे पाहायचं नाही बरं का. ज्याचं त्याचं वजन ज्याला त्याला माहिती आहे. अजिबात तुमच्या शेजारी कोणी जाडजूड बसेल असेल तर अजिबात पाहायचं नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, वजन वाढायला समाधानच पाहिजे गड्या. जळक्या माणसाची कुठं वजन वाढतात का? वजन वाढायला काय पाहिजे? समाधान पाहिजे. हा, चांगला 100 किलोचा होता, जेवायला बसला ताई. आणि जेवायला बसल्याच्या नंतर ताट वाढून आलं. त्याचं काय आपल्यासारखं जेवण असतं का? 5 पक्वान्नाचं जेवण. जेवायला बसला, ताट वाढून आलं आणि ताटाच्या भोवती असं पाणी फिरवलं. बरं, ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं? मुंग्या येऊ नये म्हणून, नाही का? ताटाच्या भोवती पाणी फिरवण्यामागे एकच कारण आहेत महाराज. ज्याच्या घरी जेवायला गेलोत ना, कदाचित ती स्त्री स्वयंपाक बनवताना संकल्प विकल्प वाईट विचार तिच्या मनात येत असेल. आणि जेव्हा आपण ताटाच्या भोवती पाणी फिरवतो, त्यातले सगळे वाईट विचार निघून जातात, दूषित विचार निघून जातात आणि त्या अन्नाचं रूपांतर प्रसादात होत असतं. म्हणून शास्त्रकार वर्णन करतात किंवा महाराज म्हणतात, अन्नशास्त्रामध्ये वर्णन आहे, प्रसादस्तु प्रसन्नता. ते वातावरण प्रसन्न व्हावं, त्या अन्नाचं रूपांतर प्रसादात व्हावं, म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवायचं? पाणी फिरवायचं. त्यानं असं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. कोणी? क्या बात आहे. तेवढे डोक्यात आहे आपल्या, बाकीचं जाऊ द्या. त्याने पाणी फिरवलं, सगळं जेवण आटपट आटपट आलं. आणि असं म्हणतात दादा की जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं, गोड पदार्थ खावा, पचनासाठी उत्तम असतो. आपल्या नशिबात नसले गुलाबजाम तर गुळाचा खडा तरी खावा बरं का, पचनासाठी उत्तम असतो जेवण झाल्याच्या नंतर. त्यानं सगळं जेवण आटोपलं. जेवणाच्या ताटाच्या शेजारी वाटी होती, वाटीमध्ये गुलाबजाम होते. वाटी अशी उचलली, त्यातला गुलाबजाम असा उचलला आणि तोंडात टाकायला आ केला. तुमच्या इथे ना लक्षात मी काय सांगते, तोंडात टाकायला आ केला, तेवढ्यात एक माशी भणभण करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. माशी आतमध्ये गेली. बरं, तिनं कोणत्या कोपऱ्याला लपावं का नाही? बरं, बसावं की नाही? बरं, त्याचं गोडाऊन बरंच मोठं होतं ना. कोणाचं? पुढाऱ्याचं. 100 किलोचं म्हणलं गोडाऊन म्हणजे पोट पोट बरंच मोठं होतं ना. तिनं कोणत्या तरी कोपऱ्याला बसायचं ना. ती माशी आत गेली, हा बाहेर गेला, याने डबडब केली, उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत माझा दृष्टांत प्रमाण बाह्य नव्हता हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे प्रमाणाला धरून बोलत होते मी. तुका म्हणे अन्न जिरोनिधी माशी आपुलिया ऐसे संसर्गे. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. नास्तिकाचा स्वभाव आहे, स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. ऐका बरं का, दोघं पती पत्नी होते माऊली, दोघं पती पत्नी आणि दोघांची ॲनिव्हर्सरी होती. ॲनिव्हर्सरी माहिती आहे तुम्हाला म्हणजे काय?
क्या बात आहे. लग्नाचा वाढदिवस मला विशेष वाटतो. लग्न झाल्यापासून कुत्र्या मांजरासारखे भांडतात आणि त्यांची अॅनिव्हर्सरी केवढे भांडतात आणि त्यांची अॅनिव्हर्सरी. बरं जाऊ द्या. खरं तर ही पाश्चात्य देशातली संस्कृती आहेत महाराज. आपल्याकडे बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी होतच नाही, पण तुम्ही करतात. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही करतात. माझी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती, पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. तुम्ही प्रत्येक वाढदिवसाला, प्रत्येक अॅनिव्हर्सरीला अनेक नातेवाईक, अनेक मैत्रिणी, अनेक मित्र बोलवतात, त्यांना खाऊ घालतात, त्यांना जेवण देतात, केक त्यांच्यात कापतात. काय देतात ते सगळे तुम्हाला? लोकांचा स्वभाव आहे आयतं खायचं आणि हात पुसून नाव ठेवून निघून जायचं. तुम्हाला एक बोलू का मी? एवढं ऐका बघा, तुम्हाला पटलं तर. माझं एवढंच म्हणणं आहे, वाढदिवस मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये साजरा करण्यापेक्षा एखादा वाढदिवस एखाद्या वृद्ध आश्रमात साजरा करा. 100% तुम्हाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनाथ आश्रमामध्ये साजरा करा महाराज. ज्यांना दररोज 5 पक्वान्नाचं जेवण आहे त्याला खायला घालून काय उपयोग आहे? करा ना तिथं वाढदिवस एखादा, किती आशीर्वाद मिळतील महाराज. एक तर करूच नाही, करायचं असेल तर असं करावा. पण ऐका, दोघांची अॅनिव्हर्सरी होती. नवरा त्या बायकोला म्हटलं, अगं म्हटले आपली अॅनिव्हर्सरी, तुला काय लागतं ते आजच्या दिवस मागून घे. पत्नी मोठी धार्मिक होती, ती म्हटली, अहो तुम्ही मला जे मागल ते देईल का? बोल तुला काय पाहिजे, साडी माडी काय काय पाहिजे तुला? समजा तुम्हाला असं विचारलं असतं तुम्ही काय काय मागितलं असतं? जरा इमॅजिन करा, कल्पना करा. काय नसतं मागितलं ते विचारा ताई, सगळं मागून. कारण हे कधी म्हणतच नाही मागा, म्हणल्यावर सोडायचं कशाला? पण हा आपला स्वभाव आहे. त्या पत्नीला विचारलं तुला काय लागतंय ते मागून घे. ती म्हटली मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल का? म्हटले हो देईल, बोल पटकन तुला काय पाहिजे. तिनं सांगितलं माझी एकच इच्छा आहे, लग्न झाल्यापासून पाहते तुम्ही कुठल्या धार्मिक कार्यक्रमाला गेले नाही. माझी मागणी एवढीच आहे की गावामध्ये सप्ताह बसलाय, एक तरी कीर्तन तुम्ही ऐकावं, याच्या पलीकडे मला काही नको आहेत. विचार करा माऊली, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, काय मागणी होती तिची. आणि तुम्ही बघा कितीतरी लोक आहेत की आपण काय मागावं किंवा मात्र त्या ठिकाणी देवाकडे का जावं यातला विषय आपल्याला माहीत नाही. पण नास्तिकाचा स्वभाव असा असतो, स्वतःही करत नाही आणि दुसऱ्या करतं त्याला सुद्धा करू देत नाही हो. खरं तर मात्र त्या ठिकाणी तो कीर्तनाला गेला. बरं, तिचं ऐकून कीर्तनाला गेला. ऐकताय ना तुम्ही सगळे? तो कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय काय खरं बोलतात राव तुम्ही. हरकत नाही, ऐकत जा. घरातलं सरकार आहे ते ऐकलंच पाहिजे. देवाला ऐकावं लागलं, तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आणि त्यानं तिचं ऐकलं, कीर्तनाला गेला. माऊली कीर्तनकार आपले कीर्तन करत होते. कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं, बाबा इतका सुंदर देह मिळालात आणि इतका सुंदर जर देह मिळालात ना, तर या देहाला गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे, एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे, चंद्रभागेमध्ये स्नान केलं पाहिजे, एकदा तरी जीवनामध्ये वारी केली. ते महाराज आपलं सांगत होते. तो कधी ना कीर्तनाला जाणारा, तो असं समोर येऊन बसला, त्यानं सगळं ऐकलं आणि घरी गेल्या गेल्या म्हणलं, ए बघ ऐकलं का, उद्या मला पंढरपूरला जायचंय. ती म्हणली उभ्या आयुष्यात देव कधी नांदले नाही, हे पंढरपूरला जायचं. बरं जाताय ना, जाऊ द्या, अडवू नका. निघालं तर निघून देत जा, अडवायचं नाही. निघालं पंढरपूर. ती म्हणली अहो चाललात ना तुम्ही पंढरपूरला, मग माझा जय हरी माझ्या पांडुरंगाला सांगा. आता ऐका बरं का व्यवस्थित, ज्याचं पंढरपूरला जाणं होत नाही ना वारीला, त्यानं वारकऱ्याकडे निरोप द्यायचा असतो. पण आता वारकरी कुणाला म्हणावं फार मोठा प्रश्न आहे. त्याचे निरसन करते, ऐका. वारकरी कोणाला म्हणायचं माऊली? जो बरोबर निवृत्तीनाथांचं प्रस्थान झालं, पालखी बरोबर चालतो, नवे नवे जेव्हा देव झोपतील तेव्हा झोपतो, देव उठतील तेव्हा उठतो, देवा बरोबरच खातो आणि देवा बरोबरच चालतो, त्याला काय म्हणायचं? वारकरी म्हणायचं. पण रथ मागच आणि 4-5 किलोमीटर पुढे जातं, भरीत बसतं, त्याला बरेकरी म्हणा. बरेकरी, बरेकरी वेगळा आणि वारकरी वेगळा बरं का. ते बरेकरी इतके बिस्किटचे पुढे गोळा करतात ना, त्यांच्या बॅगी उघडल्या का फक्त बिस्किटच. काय विशेष आहे? बरेकरी व्हायचं नाही, वारकरी. पण मात्र त्या ठिकाणी वारकऱ्याकडे निरोप द्यायचा असतो. ती म्हटली बघा मी बरेच दिवस झाले पंढरपूरला, चाललात ना तुम्ही माझ्या पांडुरंगाला माझा जय हरी सांगा. तो म्हणला ठीक आहे, हरकत नाही. तो निघाला. बस स्टँड जरा 1-1.5 किलोमीटर होतं, तिथं गेला. पण बस अर्धा तास उशिरा होती आई.
बस उशिरा असल्या कारणानं तो बाकड्यावर बसला, बसची वाट पाहू लागला. वाट पाहत असताना तेवढ्यात एक जातिवंत नास्तिक येऊन त्याला भेटला. बरं असे नको तिथंच भेटतात. आपल्याला वाटलं ना सकाळी उठल्या उठल्याचं थोबड दिसू नये, तेच विचारतं राम राम कुठं निघाला. ते असे मांजरी सारखे आडवे जातात बरं का. आणि मग ते कुठं निघालात, हे म्हणलं पंढरपूर. कोणी सांगितलं? रात्री महाराजांचं कीर्तन ऐकलं. महाराज म्हटले चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, गळ्यात माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध महाराजांनी सांगितलं. अरे महाराज मंडळीचे सांगायचे धंदे, आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं. तसं करू नका बरं का प्लीज. मी फार तळमळीने बोलते. ते म्हणलं अरे पण महाराजांनी सांगितलं चंद्रभागेत स्नान करायला. ते अरे एवढ्या लांब कुठं आंघोळीला चालला, तिथंही पाणी इथंही पाणी, तिथं आंघोळ केली का इथं आंघोळ केली का सारखीच. याला ते पटलं आणि निघालं कुठं, घरी. घरी ती तेवर दारातच उभी. ती म्हणली आओ गेले होते ना तुम्ही, गेले. ती म्हणली कुठं? ती म्हटली वारी वारी. हे म्हणलं बरं आहे घरीच, काय करायची वारी. हे कशामुळे घडलं? आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे. नास्तिक स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. असे नास्तिक खूप आहेत महाराज. आणि सध्या स्टँडर्ड नास्तिकाचं मत आहे, स्टँडर्ड वर का, शिकलेले अति शिकलेले नास्तिकाचं असं मत आहे, जे आम्हाला डोळ्याने दिसतं तेच असतं, जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. अर्थात देव आम्हाला डोळ्याने दिसत नाही याचा अर्थ देव जगामध्ये नसला पाहिजे. कदाचित लक्षपूर्वक ऐका. कितीतरी गोष्टी अशा आहेत की जे दिसतात पण असत नाही, आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या असतात पण दिसत नाही. काय असं आहे जे दिसतं पण असत नाही? ऐका, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही कधी मृगजळ बघितलंय का? नाही. उन्हाच्या झळाया, हा त्यालाच मृगजळ म्हणतात. ऐका, ते मृगजळ जरा मुंबईचे स्टँडर्ड पाहुणे आले, त्यांनी त्या रस्त्याकडे पाहिलं, ते मृगजळ छान दिसलं, ते गाडीतनं उतरले, बॅगीत मृगजळ भरलं आणि मुंबईला घेऊन गेले. असं होईल का? तरी काही काय हाच म्हणतात. काय नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? ते मृगजळ आहे, ते डोळ्याने दिसतं पण असत नाही. आणि कितीतरी गोष्टी अशा आहे ज्या असतात पण दिसत नाही. असं काय आहे? ऐका. तिळात तेल आहे, उसात गोडी आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात तूप आहे. पण कधी? तिळातलं तेल वाटून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध लांबून नाही, नाकाजवळ घेऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. लाकडातला अग्नी, लाकडावर लाकूड घासून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. उसातली गोडी पाहून नाही, खाऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. दुधातलं तूप पाहून नाही, मंथन करून थोडी नवनीता पैसे घेणता, थोडी नवनीता पैसे घेणता, थोडी नवनीता पैसे घेणता, पैसे घेणता, मथोनी नवनीता पैसे घेणता, मथोनी नवनीता पैसे घेणता. थोडी नवनीता पैसे घेणता, थोडी नवनीता पैसे घेणता, थोडी नवनीता पैसे घेणता, मथोनी नवनीता पैसे घेणता, मथोनी नवनीता पैसे घेणता. वायव्याचा कथा साडी मार्ग, वायव्याचा कथा साडी मार्ग,
अतिशय सुरेख हा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. मंथन केलं की दुधातलं तूप कळतं. तशी संतांची संगत केली की देवातला देव कळाल्याशिवाय राहत नाही. पण लक्षात ठेवा, एवढं सांगूनही काही लोक म्हणतात देव नाहीच. ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नसला पाहिजे. पण ऐका, ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी चित्रकार असला पाहिजे. ज्या अर्थी मडकं आहे त्या अर्थी कुंभार असला पाहिजे. ज्या अर्थी अलंकार आहे त्या अर्थी सोनार असला पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही आम्ही आहोत त्या अर्थी त्याला मान्य करावंच देव लागेल. आहे, देव 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 देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव आहे, शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. हृदय मंदिर शोधुनी पाहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे, हृदय मंदिर शोधुनी पाहे. देव नटला टाळ्या वाजवा पण जरा मन मोकळ्याने वाजवा. दुसऱ्याचं कौतुक करायला मनच मोठं पाहिजे बरं का. या जगात श्रीमंत कोण आहे दादा? पैसा भरपूर आहे म्हणून त्याला श्रीमंत म्हणू नका. पैशाने किती मोठा असू द्या काहीच उपयोग नाही. माणूस मनाने मोठा असला पाहिजे तेव्हा तो श्रीमंत ठरत असतो. आपल्या लेकराचं कौतुक कोणी करतं पण दुसऱ्याचं लेकराचं कौतुक करायला मन मोठं पाहिजे. असो, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. एवढं सांगितलं तरी देव त्याला मान्य नाहीये. मग अशा वेळेस काय करावं? क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याला बोध करून काय उपयोग आहे? म्हणून जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला महाराज सांगत नाही पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्यालाही महाराज सांगत नाही. महिला मंडळ, ज्या बाईला सगळा स्वयंपाक उत्तम बनवता येतो, सुगरण आहे, आणि तिला जर एखादी म्हटली इकडे तुला पिठलं कसं करायचं शिकवते, जमल का? अरे ती पुरणपोळी छान करते, पिठलं काय घेऊन बसलात? जिला सगळा स्वयंपाक माहित आहे तिला सांगायची गरज नाही. जसं जो देवाला जाणतोही आणि मानतोही त्यालाही महाराज सांगत नाही. मग कुणाला सांगतात? ज्याने अद्याप देवाला मानलेलं आहे पण जाणलेलं नाही त्याला महाराज सांगतात, ऐक ना माझा देव कसा आहे सांगतो मी, ऐक. तो जाणता, किती जाणता. खर तर कुणालाही जाणत म्हणून चालत नाहीत मायबाप. या जगामध्ये फक्त दोनच जाणते. उभ्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जाणत आहे आणि उभ्या विश्वामध्ये फक्त एकच जाणत आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी जाणत असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज
त्यांच्या इतकं जाणतं उभ्या महाराष्ट्रात कोणीच नाहीत महाराज. अरे काय होता शिवाजी राजा, नाही केली त्यांनी मजा आणि सुखी केली त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा. ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराज. ते जाणते आहेत या जगामध्ये अनेक राजे होऊन गेले असेल महाराज. कोणीतरी राजाने कोणीतरी नटी नाचवली असेल, कोणीतरी तमासगिरी नाचवली असेल, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये एकच राजा असा होऊन गेला की कोणी तमासगिरी नाचवली नाही, कोणी नटी नाचवली नाही, तर जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तन करावं आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडी घालून कीर्तन ऐकावं. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराज. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळात नाटक होती सुखाण सारी प्रजा, सुखाण सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. 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 माझी जाऊची पुण्याई कशी आली पळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली पळाला. तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला. माझा शिवा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवा जन्मला. माझा राजा तो गणपती न्याय धुरंधर त्याची नीती. माझा राजा तो गणपती न्याय धुरंधर त्याची नीती. साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शोभा छत्रपती. साऱ्या हिंदुस्थानाचा बाप माझा शोभा छत्रपती. सारा हिंदुस्थानचा बाप माझा शिवा छत्रपती. हिंदुस्थानचा बाप माझा शिवा छत्रपती. गिरीशी खरी गिरटा परी, गिरीशी खरी गिरटा परी. लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा दिवी हरा गर्दा शिवाजी राजा. उगवला तारा दिवी हरा गर्दा शिवाजी राजा. उगवला तारा दिवी हरा शिवाजी राजा. उगवला तारा दिवी हरा शिवाजी राजा. अंधार फार झाला, अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या 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 देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर क्या बात आहे. बोहेगावचा सप्ताह पाहून देवाला सुद्धा आनंद वाटला असेल महाराज. गोड नियोजन आहेत. वा वा वा. ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांना जाणतं म्हणा बरं. एका माणसानं जाणत्या माणसाला मला प्रश्न केला, म्हणले ताई ज्ञानोबाराय तुकोबारायांनी इतकं लिहून ठेवलं, मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर का बोलतात? याचं कारण सांगतेत महाराज, ऐका. मी म्हणते महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी किमान 10 मिनिट तरी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललंच पाहिजे. का बोलावं? कारण इथं हा धर्ममंडप दिसतोय ना, याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या मंदिरावर कळस आहेत, याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
माझ्या सगळ्या महिला मन मोकळ्याने कीर्तन ऐकू शकतात आणि मी सुद्धा कीर्तन करू शकते. याला फक्त कारण छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर आम्ही बोललं पाहिजे. दादा माझ्या राजामुळे चालू आहे ते सगळं. म्हणून जाणता तो आणि आणखीन जाणतो कोणी सांगू तुम्हाला. आणखीन जाणता फक्त एकच आहे. कोण आहे? उभ्या विश्वाचा मालक. 28 युगापासून पंढरपूर नगरीमध्ये विटेवर पाय ठेवून कटेवर हात ठेवून जो उभा आहे त्याच्या सारखा जाणता उभ्या जगात कोणी नाहीत महाराज. ओ माझा पांडुरंग भगवान परमात्मा किती जाणत आहे सांगू तुम्हाला. इथे पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं ना महाराज तरी माझा देव तुम्हाला कळणार नाही किती जाणत आहे. माझा देव किती जाणत आहे हे कळण्याकरता फक्त पंढरपूरला पायी पायी वारीत जाऊन पहा. मग कळेल तुम्हाला की माझा देव किती जाणत आहेत महाराज. सगळे चालतात पंढरपूरच्या वारीमध्ये. हौशे गौशे नवशे आई बापाने सोडलेले आई बापाला सोडलेले सगळे चालतात महाराज. सगळेच वारीला येतात असं नाही हो. सगळे चालतात पंढरपूरच्या वारीमध्ये. पण एक बोलू, रिटायर झाल्यानंतर घरचे लवकर जेवायला देत नाही. पण आमच्या पंढरपूरच्या वारीत चलात माऊली. ज्याच्याशी रक्ताचं नातं नाही ते सुद्धा मनगटाला धरतन म्हणतं माऊली आमच्या घरी 2 घास तरी जेवा. ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे. तो किती जाणत आहे माऊली सांगू तुम्हाला. इतका जाणत आहे, इतका जाणत आहे. घरी झोपताना किती चोचले असतात आपले नाही का. मखमली गादी मखमली पांघरून. पण 20वा अर्ध्या तासाचा असला ना कोणी दगडावर डोकं ठेवून झोपतं, कोण आडी अडचणीत झोपतं. पण कुणाच्या केसाला धक्का लागत नाही. ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे. तुम्हाला सांगू ग्लोबल वारी होती यावर्षी लंडन ते पंढरपूर. सगळ्यांना माहित आहे आपल्या देशातनं आपल्या महाराष्ट्रातनं वाऱ्या निघतात. पण परदेशी वारी होती लंडन ते पंढरपूर. त्या लंडनच्या माणसाने अनुभव सांगितला. मी भारतातला नाही पण मला वारीला यावं वाटलं. एवढा मोठा सोहळा इतके लोक येतात. त्या माणसानं त्याचा अनुभव व्यक्त करताना सांगितलं की आमची सगळी ठेप लागलेली. पण एक ठिकाण असं आलं चालता चालता की तिथे कुठे पाणीच मिळेना आम्हाला. पण एक आजी जिचा संबंध रस्त्याना कुठे वस्ती नाही काय नाही पण तिच्या डोक्यावर हंडा आणि ती म्हणत होती माऊली पाणी घ्या पाणी घ्या. ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे महाराज. भारतातली लोक अनुभव घेतात यात नवल नाही. लंडनच्या माणसाला सुद्धा माझ्या पांडुरंगाचा अनुभव आला यात नवल आहे महाराज. अरे काही संबंध नसताना एक धोबी आम्हाला भेटला. म्हणलं ताई खूप सेवा करायची आहे पण पैसे नाही माझ्याकडे. म्हटलं काम काय करतात? कपडे धुतो आणि इस्त्री करून देतो. याच्या पलीकडे काम नाही. जेवढं मिळेल तेवढ्यावरच खातो. म्हणले मला सेवा करावी वाटते तर एक काम करा एका दिंडीला तरी सांगा सगळ्या दिंडीचे कपडे माझ्याकडे द्यायलात माऊली. सगळ्या दिंडीतल्या लोकांनी कपडे दिले. त्या कपड्यांना धुवून त्याने इस्त्री करून दिली. पांडुरंगाच्या स्वरूपात धोबी आला कारण पावसाने सगळ्या दिंडीतल्या लोकांचे कपडे खराब. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. 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 निर्वाणी गोविंद
नीरू आणि गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे, कुठलंही साकडं पडू देत नाही. तो मागे पुढे उभा असतो. चला वारीला आमच्या बरोबर, तुम्हाला कळेल माऊली. घरी बसून नाही कळणार माझा देव किती जाणत आहे. या वेळेला तुम्हाला खोटं वाटेल, 38 लाख लोक पंढरपुरात एका टायमाला महाराज, 38 लाख लोक एका टायमाला पंढरपुरामध्ये पोहोचली. पण एकादशी झालीच्या नंतर सगळीची सगळी लोक घरी सही सलामत पोहोचली. ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो चालवीची हाती धरानिया, चालवीची हाती धरानिया. जेथे जातो तेथे जेथे जातो तेथे तू माझा संगाती. चालविसे हाती धरून या, हाताला धरून चालवतो महाराज. पायात काटा रुतला ना, घरी रुतला तर लवकर निघत नाही, तोपर्यंत चालू शकत नाही. पण पंढरपूरच्या रस्त्याला काटाही भरू द्या तरी ओढ फक्त त्या पांडुरंगाच्या भेटीची असते. माऊली किती काळजी करतो तो. एकदा चला सगळ्याजणी आमच्या बरोबर. आणि वारी माणसाने माणसाच्या जीवनामध्ये केली पाहिजे, तेव्हा कळेल ना तो किती जाणत आहे. हे बघा, लक्षपूर्वक ऐका. विद्यार्थी जीवन असेल, गृहस्थ जीवन असेल, राजकारणी जीवन असेल आणि परमार्थिक जीवन असेल, परमार्थिक जीवनामध्ये 3 व माणसाने जपले पाहिजे. त्या अवस्थेमध्ये असाल तुम्ही तर 3 व जपा. व मध्ये फार वजन आहे आणि वजन इतकं आहे ना, ते 3 व जपले की आपलं आयुष्य सार्थकी होत असतं. विद्यार्थी जीवनामध्ये 3 व जपावेत. कोणते कोणते ऐका, व्यवस्थित ऐका. पहिली गोष्ट, वेळ जपली पाहिजे विद्यार्थ्यांनी. कोणत्याही वेळेला काही करू नका. ब्रह्मावस्थेत असताना वेळ जपणं गरजेचं आहे. विद्यार्थी अवस्थेत असताना वेळ जपली पाहिजे. वेळ फार महत्वाची. ती वेळ निघून गेली नंतर तुम्हाला कुत्र विचारणार नाही. तुम्ही विद्यार्थी अवस्थेमध्ये स्ट्रगल करा, म्हातारपण चांगलं जाईल. आणि विद्यार्थी अवस्थेमध्ये टवाळखोर गप्पा मारत एखाद्या मात्र त्या ठिकाणी कुठंतरी बसा, म्हातारपणात कुत्र विचारणार नाही. म्हणून वेळ जपली पाहिजे. दुसरावं, विद्यार्जन केलं पाहिजे. आणि तिसरावं, वैराग्य असलं पाहिजे माणसाकडे. 3 अवस्था फार महत्वाच्या आहे. लक्षात बसते ना तुमच्या? मी प्रश्न विचारणार आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थी जीवनामध्ये 3 व, वेळ, विद्या आणि वैराग्य. गृहस्थ जीवनामध्ये 3 व असले की संसार चांगला होत असतो. कुठले कुठले व ऐका. पहिली गोष्ट, गृहस्थ आश्रमाने विनोदी स्वभाव ठेवला पाहिजे. विनोद. काही काही गृहस्थ आश्रमात असून तोंड लटकलेले असतात, काही उपयोग नाही. बायको बोलली की विनोदात सोडता आलं पाहिजे दादा. नवरा बोलला ना की विनोदात घेत चालला. जास्त लावून नका धरत जाऊ. महिना 2-2 महिने बोलायचंच नाही. याला काय अर्थ आहे? विनोदी स्वभाव ठेवला पाहिजे बरं का, तेव्हा संसार चांगला होत असतो. संसारामध्ये दुसरावं, वैभव प्राप्त करता आलं पाहिजे. भिकारी म्हणून जगायचं नसतं. शून्यात जन्माला आलोत ना महाराज, शून्यातनं प्रगती करता आली पाहिजे. सायकलवरचा प्रवास 4 व्हीलर मध्ये करा. वैभव प्राप्त करता आलं पाहिजे. कारण इथे वैभवाला फार महत्व आहे, पैशाला फार महत्व आहे. पैसा कमवा पण दुसऱ्याला लुटून नाही, दुसऱ्याचे बांध कोरून नाही, हा बुडीताचं नाही. स्वतः कमवता आला पाहिजे. स्वाभिमानी जीवन जगता आलं पाहिजे. वैभव प्राप्त करता आलं पाहिजे. आणि तिसरावं, विनियोग चांगला करता आला पाहिजे. येतंय का लक्षात? 3 व कोणते कोणते? विनोद, वैभव आणि विनियोग. पैसा कमवला तो दान सुद्धा करता आला पाहिजे. काही काही इतके कंजूस असतात ना, मक्खी चूस. तुपात माशी पडली तर माशी सुद्धा चोखून काढतात, एवढे कंजूस. काय त्याला अर्थ आहे? हा, दान देता आलं पाहिजे. काही काही मरणी मरतात पण कमवलेल्या वैभवाचा विनियोग करता येत नाही दादा. आणि पोरांसाठी तुम्ही किती कमवून ठेवा, पोरं एक दिवस म्हणणार तुम्ही आमच्यासाठी काय केलं, केलं तर काय उपकार केले का?
ते तुमचं कर्तव्यच होतं. म्हणता की नाही पोरं? म्हणतात देवाला देऊन पहा, वर्गणी देऊन पहा. मंदिराला मंदिर बांधकाम निघालं 51,000 द्या, 1,00,000 द्या. अरे नाही कुणाला माहिती, पण माझ्या देवाला तर माहिती. याने विनियोग चांगला केलात महाराज. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविन येमा पाचोनिया. सोडविन येमा पाचोनिया. वा, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. थोडा विनियोग चांगला करा कमवलेल्या संपत्तीचा. म्हणून विनोद, वैभव आणि विनियोग लक्षात ठेवा गृहस्थाश्रमाने. आणि राजकारणामध्ये सुद्धा 3 व जपले पाहिजे. इथं कोणी राजकारणी बसलेलं असेल, ज्याला आता सरपंच पदाला उभं राहायचं असेल, त्यानं व्यवस्थित ऐका. पुढं व्हायचं असेल तर व्यवस्थित ऐका. पहिली गोष्ट, राजकारण्याकडे पहिली गोष्ट चांगली असली पाहिजे, तो वक्तृत्व. राजकारणी माणसाचं वक्तृत्व चांगलं नसेल तर काहीच उपयोग नाही. राजकारणात उभं राहायचं बोबडा आहे, काय अर्थ आहे त्याला? त्याचं भाषण तर चांगलं असलं पाहिजे ना दादा. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे बोलायला लागले की पिन पडेल इतकी शांतता होती महाराज. काय गोड भाषण होती हो. हा? अरे नुसते बोलले की टाळ्यांचा कडकडाट. वैकुंठवासी आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा गेले, बोलले की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रडका चेहरा असू द्या, हसूच येणार, इतके गोड बोलायचे दादा. भाषणाची शैली असते. मुंडे साहेब बोलायला लागले की आनंद वाटायचा. पुढे सांगू तुम्हाला, एक आठवलं म्हणून सांगते ऐका. बिहारमध्ये अटल बिहारी वाजपेयी गेले महाराज. गोड भाषण झालं, ऐकता मी तुम्हाला. अटल बिहारी वाजपेयी बोलायला लागले की एकूण एक शब्द टिपण्यासारखा बरं का. बोलायला लागले, भाषण इतकं जोरात झालं, कडकडाट टाळ्यांचा, इतक्या टाळ्या वाजल्यात दादा. सगळीकडे आनंदी वातावरण. प्रत्येकाच्या मुखात अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी. प्रत्येकाच्या बोलायला लागले सगळे. काय बोलतात. लालू प्रसाद यादवला काही सहन झालं नाही. आता त्यांच्यात असतेच लागेबंदी महाराज. ते भाषणाला मात्र भाषण ठेवलं महाराज. सगळी सभा बोलवली आणि मग अटल बिहारी वाजपेयी बोलून गेले. लालू प्रसाद यादवची सभा होती. लालू प्रसाद यादव बोलायला लागले, यहाँ बहारों की नहीं चलती, यहाँ बिहारी की चलती है. कोण बोलायला लागलं? लालू प्रसाद यादव. आणि मग अटल बिहारी वाजपेयीकडे मीडियावाले गेले, तुमचं काय मत आहे याच्यावर? अटल बिहारी वाजपेयी मीडियावाल्यांच्या समोर माईक मध्ये काय बोलले असेल माहितीये का? ऐका, फार महत्वाचं वाक्य आहे. लालू प्रसाद यादवला म्हटले, मैं श्री बिहारी नहीं हूं, मैं अटल बिहारी हूं. अटल बिहारी बोललेत महाराज. मला सांगायचं एवढंच आहे, राजकारण्याकडे वक्तृत्व असलं पाहिजे. बोलण्याची शैली फार महत्वाची आहे. वक्तृत्व नसेल तर बोलता येत नाही, बोललं नाही तर निवडून येत नाही. तर तोंड भांडवल गरजेचं असतं. वक्तृत्व राजकारणी माणसाकडे. दुसरी गोष्ट, विकास. त्या निवडून येऊन नुसतं काही खायचं नाही, विकास सुद्धा करता आला. तुम्ही खाण्याच्या बद्दल आपलं मत नाही दादा. तुम्ही खा पण काम तर करा. अर्धा रस्ता खा पण अर्धा तर ध्यानावर करा. विकास करता आला पाहिजे ना. आता लय लोक म्हणतात एखादं कमिशन घेऊ दे पण काम तर करताय ना, हे महत्वाचं आहे. कामही करायचं नाही, कमिशनही घ्यायचं नाही, खायचं नाही, त्याला काय अर्थ नाही. विकास करता आला पाहिजे. दुसरा विकास. आणि तिसरा विनम्रता. राजकारणी माणसाकडे विनम्रता असली पाहिजे. तुम्ही किती राजकारणी असू द्या, पण गावातनं निघाल्यानंतर तुमच्या गाडीची काच खालीच पाहिजे दादा, तर तुमचं राजकारण टिकतं. आणि ते निवडून आलं का काचा पॅक करून आत एसीत बसलं का पुढच्या पंचवार्षिकला त्यानं किती पैसे वाटू द्या, निवडून येत नाही येत महाराज. म्हणून विनम्रता. आणि आता मला जो सांगायचं त्याच्याकडे आपल्याला जायचंय. ऐका, परमार्थामध्ये 3 गरजेचे. कोणते व्यवस्थित ऐका. पहिला परमार्थिक माणसाने कायम वाचन केलं पाहिजे दादा. संतांनी गाथा लिहिलाय ना, वाचला पाहिजे. हरिपाठ वाचला पाहिजे, काकडा वाचला पाहिजे. वाचा ना, पाठ नाही वाचा, पाठ होईल पण वाचन असलं पाहिजे.
तुम्ही बघा, ज्याचं वाचन नाही, गायन किती चांगलं असू द्या, पाठा जर नसेल ना, तो गायक टिकूच शकत नाही महाराज. आणि आता लोक वक्त्यापेक्षा गायकापेक्षा जास्त हुशार झाले. म्हणून वाचन आपल्या जीवनात असलं पाहिजे. म्हणून वाचन. दुसरावं व्रत आपल्या जीवनात असले पाहिजे. निदान सोमवार एकादशी तर केलं पाहिजे आपण. आणि तिसरावं वजनदार वारी आपण आपल्या जीवनात केली पाहिजे. हे 3 व सांभाळले का आपला परमार्थ झालाच महाराज. म्हणून वारी जीवनामध्ये करा. आता तुमच्या किती लक्षात राहिलं ते पाहून म्हणजे मला अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जायचं आहे. ऐका, पहिला विद्यार्थी जीवनामध्ये 3 व सांभाळले पाहिजे. कोणते कोणते? झोपले काय? वेळ, विद्या. वा, क्या बात आहे. एकदा टाळी वाजवा ज्यांनी उत्तर दिलं त्यांच्यासाठी. वा वा वा. गृहस्थाश्रमी जीवनामध्ये 3 व सांभाळले पाहिजे. कोणते कोणते? विनोद. वा. वैभव. वा. विनियोग. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि राजकारणी जीवनामध्ये 3 व सांभाळावेत. कोणते कोणते? वा. विकास, विनम्रता. वा वा, खूप हुशार लोक आहे तुमच्या पोहेगावचे. बरं वाटलं, पोरं सुद्धा हुशार आहे. आणि परमार्थिक जीवनामध्ये 3 व सांभाळले पाहिजे. कोणते कोणते? वाचन, व्रत, वारी. पुढच्या वर्षी 100% याल ना सगळ्या? वा वा. नुसतं लक्षात नाही, आचरणात सुद्धा आणायचं. म्हणून वारी सांभाळली पाहिजे. सगळ्या पोहेगावकरांकरता एकदा तुम्हीच तुमच्याकरता टाळी वाजवा. इतके गोड आहे महाराज. कीर्तन झाल्यानंतर तुम्ही किती काय म्हणतात मला माहित नाही, पण माझ्या कीर्तनाची ही पावती आहे. प्रत्येकाच्या लक्षात राहणं म्हणजे कीर्तनकाराची पावती महाराज. दुसरं काय लागतं कीर्तनकाराला? आणि फक्त ऐकून सोडून देऊ नका, लक्षात ठेवू नका, ते आचरणात आणा. म्हणून वारी करा. वारी केली की मग कळेल की माझा देव किती जाणत आहे. त्याशिवाय कळणार नाही. मग किती जाणताय? एकट्याची सत्ता सगळ्या जगावर चालते हो. त्याच्या सत्तेशिवाय इथं काही होत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगाते चाले. वृक्षाची ये पाने हलनाची सत्ता. वृक्षाची वाडे आणि झाडाचे सार. राहिली अहंकार कोठे देखवी. गोड आवाज आहे आबांचा. वृक्षाचे पाने हले, ज्या खरंच त्याच्या सत्तेने हलतात महाराज. आता काय सांगू, नाशिकमधून आम्ही त्र्यंबकहून निघालो ना वारीला, तेव्हा पाऊस सुरू होता. रस्त्याने चाललो का पाऊस पडायचा. पाऊस पडला की कपडे ओले व्हायचे, सगळे वाईट कपडे ओले. आणि कपडे ओले झाले की थोडं चालायला अडचण द्यायचं. पण बरोबर जास्त ओले चिंब कपडे झाले का त्याच्या मनात आलं का तो हळूवार वारा सोडायचा, बरोबर कपडे सुकून जायचे. म्हणून वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता. त्यानं ठरवलंच तसंच होतं. चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवितो हरिविन. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. सूर्य सुद्धा चालतो कुणाच्या बळावर? त्याच्या. आपल्या सगळ्यांच्या ताब्यात असताना तर लोक इतके डेंजर आहे, जोपर्यंत झोपा होत नाही तोपर्यंत लावून धरला असता. बरं तरी आपल्या ताब्यात नाही. तसंच आहे महाराज, सगळं त्याच्या ताब्यात आहे. सगळ्या जगावर त्याची एकट्याची सत्ता आहे, कारण तो जाणता आहे. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, क्या बात है. जाणता, देव जाणता, देव जाणता. देव 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 देव
प्रकाश महाराजांचं गायन गोड येत नाही का? देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. महाराज म्हणतात तो कसा आहे? तो जाणत आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर आहे इतका तो जाणत आहे. महाराज ऐका, नुसता जाणता नाहीये तर महाराज म्हणतात तो चतुर सुद्धा आहे. किती चतुर? दुसऱ्याच्या अंतःकरणातलं ओळखतो इतका चतुर आहे. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, तुम्ही जर कधी दुःखी झालात ना, दुःखी उदास झालात, तुम्हाला काहीच आवडत नाही या जगातलं, तर एकच लक्षात ठेवायचं, तुमचं जे दुःख आहेत ना ते अजिबात शेजारच्या बाईला सांगायचं नाही, इथल्या नाही, घरच्या. मैत्रिणीला तर बिलकुल सांगायचं नाही. तुम्ही सुद्धा मित्रांना तुमचं दुःख सांगायचं नाही. जावाला तर चुकूनही सांगायचं नाही. जावा ज्यानं नाव ठेवलं त्याच्या दररोज पाया पडावा. कधीच नाही एकत्र यावा म्हणून जावा. जावाला नाही सांगायचं. का बरं? आजूबाजूच्या लोकांना, नातेवाईकांना, जावा भावांना अजिबात आपलं दुःख सांगायचं नाही. का सांगायचं नाही? याचं कारण एकच आहे, आजूबाजूचे लोक आपलं दुःख रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात, म्हणून आपलं दुःख लोकांना नाही सांगायचं. तुम्हाला वाटलंच कधी तुमचं दुःख कुणाच्या जरी जवळ व्यक्त करावं तर सरळ गावातल्या मंदिरात यायचं आणि माझ्या पांडुरंगाला, माझ्या भोलेनाथाला, माझ्या बजरंग बलीला सगळं दुःख त्याला सांगायचं माऊली, कारण तो निरसन करणार आहे. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. या जगामध्ये आपल्याला दुःखापासून वेगळं करणारा या जगात फक्त एकच आहे, तो म्हणजे देव आहे. अजिबात लोकांना सांगायच्या भानगडीत पडू नका, कुणालाच सांगू नका. आणि याच्याही पुढचं बोलू का दादा? माझ्या देवाला तुमचं दुःख सांगायची सुद्धा गरज नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहरती नगे, विश्वे विश्वंभर परिहरती नगे. न सांगता तुम्हा कळो येईल अंतर. काही सांगायची गरज नाहीत महाराज त्याला. तुमच्या अंतःकरणात काय चाललंय हे कळून घेणारा माझा परमात्मा आहे, आणि त्याला सांगायची सुद्धा गरज नाही. कारण सांगू का, तो फार चतुर आहे, पण लोक त्याच्याही पुढे चतुराई करतात. तो एक लक्षात ठेवा, तुम्ही जगाला किती फसवलं तरी चालेल, पण माझ्या देवाला कधी फसवण्याचा प्रयत्न करू नका महाराज. अख्ख्या जगाशी खोटं बोललात तरी चालेल, पण देवाशी कधी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो फार चतुर. सांगते जरा ऐका. एक जण बिडी ओढत आलं. बिडी माहिती तुम्हाला? नाही? काय निर्व्यसनी लोक आहे पोहेगावची. मला फार आनंद वाटला हो. कोणालाच माहित नाही? माहिती का? हा, फक्त माहित असू द्या, ओढण्याचा प्रयत्न करू नका. माहिती ना सगळ्यांना बिडी? एक जण बिडी ओढत ओढत आलं दादा, गावातनं चाललं, मारुतीच्या मंदिराकडे पाहिलं, आणि मारुतीला पाहिल्यानंतर त्याला लाज वाटली. निदान देवाची तरी लाज वाटली पाहिजे. काही काही लोक मंदिरात पत्ते खेळतात दादा, निदान देवाला तरी लाजा. कुठे काय करायचंय आम्हाला कळालं पाहिजे. मंदिरामध्ये, सभा मंडपामध्ये कधी पत्ते खेळण्याचा प्रयत्न करू नका दादा, कधीच नाही. तो सगळं पाहतोय बरं. ते बिडी ओढत आलं, त्याला वाटलं मारुतीच्या समोर कशी बिडी ओढवावी, म्हणून त्याने ती बिडी अशी मागं केली देवाला लाजून, आणि पुढं चालला. आता खरं सांगायचं, ज्याने ही बॉडी बनवली त्याला मागं लपवलेली बिडी दिसणार नाही का हो? कोणाला फसवतायत त्याला? नका फसवण्याच्या भानगडीत पडू. तुम्ही आम्ही किती चतुर आहात, पण आपल्यापेक्षा तो 100 पटीने चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, हो धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा. क्या बात आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. इतका चतुर आहे
की आपल्या अंतःकरणातलं ओळखतो एवढा तो चतुर आहे, म्हणून त्याला काही सांगायची गरज नाही. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देव चतुर 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 चतुर क्या बात है. जाणून अंतर वर्तत से देव चतुर चतुर जाणून अंतर वर्तत से जाणून अंतर वर्तत से जाणून अंतर वर्तत से देव चतुर 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 वा वा वा. असं वाटतं आता चालूच ठेवावं नाही का, पण नाही. 10:15 झाले, 10:30 बरोबर आटोपणारे कार्यक्रम. म्हणून महाराज म्हणतात देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. अंतरंगातला ओळखतो तो इतका चतुर आहे. आता ऐका बरं का, तो नुसता जाणता नाही दादा, तो नुसता चतुर नाही, तर महाराज म्हणतात तो आपल्या सगळ्यांपेक्षा निराळा आहे, वेगळा आहे. का वेगळा आहे याचं कारण आहे तुम्हाला सांगते. त्याच्याकडे गरीब जा श्रीमंत जा तो भेदभाव करत नाही. त्याच्याकडे स्त्री जा पुरुष जा तो भेदभाव करत नाही दादा. कुठल्याही लोकांमध्ये तो भेद करत नाही. बाकीच्या देवांकडे पहा आणि माझ्या पांडुरंगाकडे पहा. एक लक्षात ठेवा, तिरुपती बालाजीला कोण कोण दर्शनाला जाऊन आलं जरा बोट वरती करा बघू. वा वा, एवढे जण जाऊन आलात, उत्तर द्या मला. तिरुपती बालाजीला दर्शनाला गेल्याच्या नंतर तुम्ही तिरुपती बालाजीच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेतलं का? नाही. किती VIP जरी दर्शन घ्यायचं ठरलं, लाख रुपये जरी दिले तरी कितीतरी अंतरावरून दर्शन घ्यावं लागतं. पण एक सांगू तुम्हाला, या जगामध्ये असा एकच देव आहे की तिथे गरीब जा श्रीमंत जा स्त्री जा पुरुष जा त्याच्या चरणावर नतमस्तक होऊन डोकं ठेवून दर्शन घेता येतं. त्याचं नाव आहे माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा. विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दाण दुरादा. विठेवरी जाची पाहुणे कमाल तोची एक तारे सुरेला. त्याचे बाई आला बोलणे गे जगदेवी. रावा एका साठी आंधळा हे अपुरा 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 अपुरा. तोची एक दानशूर दाता विटेवरी ज्याची पाऊले कोणी जा माऊली सगळे जा हा दर्शनाला. दुसरं प्रमाण माझ्या काही कानावर आलं नाही म्हणून हा, पण ज्याची पाऊलं समान आहेत ना तोच एक दानशूर दाता आहेत महाराज. तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तो कधी म्हणणार नाही हो महिलांनी वारी करायची नाही, फक्त पुरुषांनीच माझ्या वारीत चालायचं. आता वारकरी संप्रदायात राहून आम्ही म्हणतो आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही.
हे दुर्दैव आमच्या महाराष्ट्राचं आहे. संत भूमी जन्माला आलो, देवभूमी जन्माला आलो, आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही म्हणणारे सुद्धा वारकरी जन्माला आले. हे आमचं दुर्भाग्य आहेत माऊली. काही काही लोक म्हणतात मला बाईचं कीर्तन चालत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, ते अजून परमार्थाच्या उच्च कोटीला पोहोचलेच नाही दादा. कारण ते अजून बाई आणि पुरुषाच्या आकारावरच अडकले, ते आत्मरंगाकडे गेलेच नाही ना. जो आकाराकडे पाहतो त्याला काय आत्मरंग कळणार आहे? नाही तर स्त्री आणि पुरुषाच्या आत्मरंगामध्ये काही फरक नाही. आणि जो व्यक्ती म्हणतो मला बाईचं कीर्तन चालत नाही, त्याला एकच सांगणं आहे, इथे नारदाच्या गादीवर बाई उभी आहे हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला द्वेष निघून जाईल दादा. पण या बाईमध्ये आई दिसायला तुमचे डोळे चांगले असले पाहिजे. डोळे जर चांगले नसेल तर तुम्ही बाईच आहे तसं संबोधणार. म्हणून लक्षात ठेवा, इथे बाई आणि पुरुषामध्ये काहीच फरक नाहीये. माझा देव कुठे भेदभाव करत नाही, म्हणून तो तुमच्या आमच्यापेक्षा वेगळा आहे. तिथे श्रीमंत गरीब सगळेचे सगळे जातात, सगळ्यांना ऍक्सेप्ट करतो, सगळ्यांना स्वीकारतो. म्हणून माझा देव, आणि तू कळणं इतकं सहजतेने शक्य नाहीत महाराज. देव कळण्याकरता एकतर तुमचे कर्म चांगले पाहिजे. कर्म जर चांगले असेल तर पुण्य होत असतं, पुण्य झालं तर परमार्थ होतो, परमार्थ झाला तर मात्र देव कळतो, अन्यथा कळत नाही. मग कर्म चांगलं करायचंय, एक आईबापाची सेवा करा. कर्म चांगलं करायचंय, दोन हिंदू धर्माचं पालन करा, तर आमचं कर्म चांगलं होईल दादा. पण आमच्यासारखी माणसं, आमच्यासारखी कीर्तनकार मंडळी हिंदू धर्मावर बोलायला लागलीत की लोक आम्हाला म्हणतात, ताई तुम्ही नेमकं कोणत्या पक्षाचे आहात? आम्हाला काय घेणं आहे महाराज कोणत्या पक्षाशी? आमच्या डोक्यात एकच आहे, आमचा धर्म टिकला तर वारकरी संप्रदाय टिकेल, तर मंडप आणि तर मंदिरं टिकतील. धर्मच नाही टिकला तर सगळ्यांना गोल टोप्या घालून नमाज पठण करावं लागेल. म्हणून हिंदूंनो जरा जागं व्हा. जागं होणं आज काळाची गरज आहे. ते प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या धर्मासाठी जागा आहेत. मग आम्ही आमच्या धर्मासाठी कधी जागा होणार आहे? आम्ही फक्त बोलतोय गर्व से कहो हम हिंदू है. गोठ्यात गाय राहिली नाही, घरात माय राहिली नाही, आणि देवघरात ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ राहिला नाही. अरे स्वतःला हिंदू म्हणायचं असेल तर गोठ्यातली गाय, घरातली माय आणि देवघरातली ज्ञानेश्वरी सांभाळताच आली पाहिजे, तर आम्हाला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे दादा. आम्ही हिंदू आहोत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. आमच्या प्रत्येकाच्या घरावर भगवा ध्वज दिसलाच पाहिजे. अरे प्रत्येकाला प्रत्येकाच्या रंगाविषयी जर अभिमान आहे तर तुम्हा हिंदूंना आपल्या भगव्याबद्दल का अभिमान नसावा? आम्हाला अभिमान असणं गरजेचं आहे. आज विचार करा, लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, बिझनेस जिहाद आहेत. आम्ही हिंदू फक्त झोपलोय. आम्हाला असं वाटतं आमच्यावर वेळ येईल तेव्हा आम्ही पाहू. आज विचार करात महाराज, लव जिहादमध्ये हिंदूंच्या किती मुली फसल्यात? आज भारताची संख्या आहे 11 ते 12 लाख मुली लव जिहादमध्ये अडकलेल्या आहेत. तुम्ही जागे? आपल्याला काय माहिती आहे? फक्त घरचं खायचं, झोपायचं, आराम करायचा. पण आपण जर जागे राहिलो नाही तर आपल्या घरावर ही वेळ यायला वेळ लागणार नाही. म्हणून हिंदूंनो जरा सावध राहा. आपल्या मुलींना आपण शिकवलं पाहिजे. घराच्या बाहेर निघताना ज्ञानेश्वरी 100% वाचा, गाथा 100% वाचा, पण त्याच्याबरोबर आमच्या धर्माचं ज्ञान आपल्या मुलांना देणं आज काळाची गरज आहे. कारण हिंदूंची मुलं सध्या कॉन्व्हेंटला आहेत दादा, इंग्लिश मिडियमला शिकतायत. ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तिथे गॉड शिकवला जातोय पण तिथे देव शिकवल्या जात नाही. तिथे सेंटा शिकवल्या जातोय पण संत शिकवल्या जात नाही. हे आमचं दुर्भाग्य आहे. आम्ही झोपलेलो आहोत, मुलं काय करतात लक्ष नाही. माझी कळकळीची विनंती माता भगिनींना, सकाळी मुलं उठलेत की त्यांना आंघोळ करून देवाचं दर्शन घ्यायला लागा, आईबापाच्या पाया पडायला लागा. आणि कितीही स्टँडर्ड शाळेमध्ये, किती इंग्लिश मिडियमला मुली गेल्यात तरी कपाळाला टिकली लावल्याशिवाय मुलींना शाळेत जाऊ देऊ नका. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हातात बांगडी असली पाहिजे, कपाळाला टिकली असली पाहिजे, पायात पैंजण असलं पाहिजे. पण आम्ही काय करणार? काष्टी पातळवरची बाई साडीवर आली, मान्य केलं आम्ही. साडीवरची बाई पंजाबीवर आली, तेही मान्य केलं. पण पंजाबीवरच्या बाईनं ओढणीच ठेवली नाही, कसं मान्य करायचं? वाढताना तिला सांगावं लागतं, बाई ओढणी सांभाळ, ओढणी घे.
हे जर हिंदू धर्मातल्या मुलींना सांगावं लागत असेल तर किती कीर्तनं ठेवले म्हणजे मुली सुधारतील दादा. हे कोणी सांगायचं आहे? आमच्या प्रत्येकीच्या घरामध्ये एक लक्षात ठेवायचं, इथं बसलेल्या सगळ्या माता मौल्यांना माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या मुलीला स्वयंपाक नाही शिकवलं तरी चालेल, काही अवघड नाही स्वयंपाक. युट्यूबवर भाजी कशी करायची फक्त सर्च करा, ते दाखवतंय सगळं. पाणी किती टाकायचं, मिरची किती, सगळं दाखवतंय. नाही भाजी शिकवली चालेल, भाकर नाही शिकवली चालेल, पण आईबाप म्हणून जर कर्तव्य करायचं असेल तर आमच्या मुलीला अंग झाकेल एवढे कपडे घालायचं शिकवा, म्हणजे माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल दादा. असे कपडे घातलेले असतात म्हणून आपल्या मुलींना कपडे घालायचं शिकवा. 16-17 वर्षाचं पोरगं दारू प्यायला लागलेत, बिडी ओढायला लागलेत, सिगारेट ओढायला लागलेत, ड्रग्स ओढायला लागलेत, काय शिकवणार अमित महाराज? हे आपल्या मुला मुलींकडे लक्ष देणं तुम्हा माता पिताची गरज आहे, काळाची गरज आहे. हॉस्टेलला मुले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, हॉस्टेलला मुलं आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. मुलं बाहेर शिकायला पाठवले, फार मोठं जबाबदारीचं काम आहे, फार मोठं ओझं आहेत. आणि इथं बसलेल्या सगळ्या तरुण मुलींना माझी एकच विनंती आहे, तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, प्रोफेसर व्हा, कलेक्टर व्हा, वाटलं तर कीर्तनकार व्हा, काय व्हायचं ते व्हा, पण आपल्या बापाची इज्जत जाईल असं कधीच वागू नका. ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. कारण तुमचा बाप तेव्हाच ताटमानेनं फिरू शकतो जेव्हा घरातली मुलगी घरात असेल. म्हणून आपल्या आईबापाला कसं सांभाळायचं हे तरुण मुलींच्या हातात आहे. मुला मुलींवर चांगले संस्कार करा, हिंदू धर्माचं पालन करा. खूप मुली महाराज लव जिहादमध्ये गेल्यात. माझी तुम्हाला कळकळीची विनंती, धर्माचं पालन करा. माझी जाता जाता बजरंगबलीच्या चरणी एकच प्रार्थना असेल, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, मैं रहूं या ना रहूं मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. आम्ही राहिलो काय आणि नाही राहिलो काय, पण आमचा धर्म टिकला पाहिजे. कळकळीची विनंती, आपला धर्म जपा, कर्म चांगलं करायचे, गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, काही कुणाच्या विषयी कपट मनात ठेवू नका, भाऊबंदकी धरू नका, कुणाशी न बोलतो होऊ नका. आयुष्य फार सुंदर आहे. परमार्थ म्हणजे काय? खूप पाठा केला, काकडा पाटे, हरिपाठ पाटे, सगळ्या ग्रंथाचा अभ्यास आहे आणि एकमेकाशी बोलत नाही, त्याला काय अर्थ आहेत महाराज? परमार्थ करायचा आहे ना, मन मोकळं असलं पाहिजे, आचरण शुद्ध असलं पाहिजे, तर त्या परमार्थाला अर्थ आहे. मग तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणल्या तर तुम्हाला देव कळेल, आणि तो कळून घेणं काही फार अवघड नाही इतर देवांसारखं. कारण माझा परमात्मा वेगळा आहे. किती वेगळा आहे? आपल्या सगळ्यांपेक्षा तो अलिप्त आहे, विटळा आहे. हे महाराज अभंगाच्या शेवट देव निराळा, 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 देव निराळा. आलिप्ते विटाळा तुका म्हणे, आलिप्ते विटाळा तुका म्हणे, आलिप्ते विटाळा तुका म्हणे, आलिप्ते विटाळा तुका म्हणे. देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव निराळा, देव निराळा, अलिप्त विटळा तुका म्हणे. महाराज म्हणतात तो जाणत आहे, किती जाणता एकट्याची सत्ता चालते, किती चतुर आहे अंतरंगातलं ओळखतो, आणि किती वेगळा आहे आपल्या सगळ्यांपेक्षा. तो विटळा आहे, वेगळा आहे. पण त्याला जर कळून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रखुमाई,
ठिकाणी विश्वमौली ज्ञानोबा 751 जन्म उत्सव सोहळा, संत शिरोमणी नामदेव महाराज 676वा समाधी महोत्सव सोहळा, संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा, तसंच अखंड हरिनाम सप्ताह. खरं तर मार्गदर्शन खूप मोठ्या माणसांचं या गावाला झालेलं आहे. पोहेगाव खूप भाग्यवान आहेत, कारण ज्यांचे आशीर्वाद आहे परमपूज्य गुरुवर्य संत सद्गुरू श्री योगीराज गंगागिरी महाराज, परमपूज्य महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज मठाधिपती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव, त्याच पद्धतीने परमपूज्य गुरुवर्य सच्चिदानंद सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांचे शुभ आशीर्वाद, आदरणीय परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने मार्गदर्शनाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहातील आजचा हा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाची सेवा समस्त गावकरी मंडळींनी माझ्याकडे दिली. खरं तर आमचे नातेवाईक असणारे, द्या माझा मोबाईल, आमचे रावसाहेब मामा काकड, तसंच आदरणीय सूर्यभान अवतडे यांच्याकडनं ही मला सेवा आली. सर्वप्रथम त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. खरं तर आमचे रावसाहेब मामा काकड असतील आणि सूर्यभान मामा अवतडे असतील, अत्यंत पारमार्थिक सुस्वभावी कुटुंब, सज्जन माणसं. खरं तर माझं पहिल्यांदा त्यांच्याकडे श्राद्धाचं कीर्तन झालं होतं आणि मामांचा फोन आला की ताई तुम्ही आम्हाला सप्त्याची सेवा द्या, सगळी सेवा मीच सांभाळणार आहेत. म्हटलं मामा का नाही, खूप पारमार्थिक कुटुंब आहेत आणि खरं तर सांगायला आनंद वाटेल, ज्यांच्या सानिध्यामध्ये त्यांचाही प्रवास झाला त्या आदरणीय गुरुवर्य आमच्या मीराबाई मिरेकर, आणि त्यांच्याबरोबर माझाही प्रवास झालेला आहे. मीही दिंडी सोहळ्यात होते, ताई होत्या, अनेक मंडळी पोहेगावची असतील. आमचा प्रवास आणि बाईंचंही सानिध्य त्यांना लाभलेलं हा परमार्थिक कुटुंब. आणि या काकड परिवारामध्ये माझ्या उकारडी परिवार म्हणजे माहेरच्या आत्या या परिवारामध्ये दिलेली आहेत. आणि या नातेसंबंधाने माझं या ठिकाणी येणं झालं. समस्त गावकऱ्यांचं, मामांचं, काकड मामा, अवतडे मामा त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खरं तर आज या कार्यक्रमाला गोड अशी सात्संगत लाभली. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य, आपल्या सर्वांचेच लाडके असणारे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे लाडके, म्हणजे कुठलाही कीर्तनकार असो, शिकावं असो किंवा तज्ज्ञ असो, कोणाचंही कीर्तन असो, पण अगदी वेळोवेळी तंतोतंत कोणाला काय मदत पाहिजे हे ते अगदी बॉडी लँग्वेज त्यांना चांगली कळते, कोणत्या कीर्तनकाराला काय पाहिजे हे जाणून असणारे असे आमचे रोहिदास महाराज जगदाळे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपल्या गावाला बऱ्याच वर्षापासून महाराज येतात, तो काही भाग नाही. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य, गोड असा आवाज आहे, नम्र स्वभाव आहे त्यांचं. काही फार असं काही नाही की मला बसायला चांथरा मग मी बसेल, अजिबात त्यांची उठबस नाही, अगदी नम्रता भाव. मी बघितलं मगाशी त्यांचं, आले बसले बिचारे, जेवण केलं त्यांचे, ते निघून गेले. असा स्वभाव गायकानं ठेवला पाहिजे आणि परमार्थामध्ये अशीच माणसं टिकून राहत असतात. आदरणीय हरिभक्त परायण आमचे प्रकाशजी महाराज, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आमच्या समवेत आलेले आदरणीय हरिभक्त परायण आमचे विशालजी महाराज, त्यांचंही मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करते. खरं तर 3च माईक दिसले म्हणून 3च चरणाचा अभंग घेतला, नको ओढा ताण व्हायला म्हणून 3 चरणाचा अभंग पुरला बरोबर. असो, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. भजनी मंडळ फार गोड आहेत तुमच्या गावचं, सुंदर, थोडे आहे मोजके आहे पण सज्जन लोक आहेत. आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. तसंच ज्यांची आपल्याला लाभली आदरणीय हरिभक्त परायण, खरं तर वारकरी संप्रदायाचं वैभव असणारे गोड हात आहेत, वाजवणं छान आहेत, त्यांचा काही अभिमान वगैरे त्यांच्यात दिसून येणार नाही, अगदी छान जसं पाहिजे तसं असे असणारे आमचे शंभू महाराज लाड, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. या बाजूच्या आदरणीय हरिभक्त परायण आमचे अशोकजी महाराज तुवर, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. गोड वाजवलं महाराज. असो, त्याच पद्धतीनं गाथा पारायण व्यासपीठ चालक ज्या आहेत त्या माझ्या महिला आहेत. मला आदर म्हणजे खूप स्वाभिमान वाटतो माझ्या महिलांची नावं पाहिले. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या संजीवनीताई महाराज अवताडे पोहेगाव आणि हरिभक्त परायण आमच्या लंकाताई महाराज कोले दर्डे चांदवड, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. गोड असं व्यासपीठ ते चालवतात. आदरणीय सगळीच भाविक मंडळी, आपण खूप मात्र त्या ठिकाणी अंतर्भावापासून हे कार्य आपण करत असतात. सहकार्य सगळं गाव करतंय, कार्यकर्ते मंडळी, सप्ताह कमिटीतली माणसं खूप चांगलं काम करतात. हा सप्ताह तर तुमच्याकडे होतोच होतो, पण एक नाम जपाचा सप्ताह होतो. आमच्या आदरणीय दादांनी मला आल्या आल्या सांगितलं, ताई
आमचा हनुमान जयंती आपलं सॉरी रामनवमी ते हनुमान जयंती फक्त आणि फक्त रामकृष्ण हरी या मंत्राचा 24 तास जप चालू असतो. खूप भाग्यवान आहात. त्या सप्त्याला तुम्ही अख्खं गाव बसा, चिंतन करा. कुठं कामाला येईल माझ्या भगवंताचं नाम सांगता येत नाही. पण दादांनी बरीच माहिती गावाविषयी दिली. गाव भाग्यवान आहे. 2 सप्ते होतात. आपल्याही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. विनेकरी दादा आपलंही ऋण व्यक्त करते. भालदार चोपदार खरं तर आमचे भाऊ बेलापूरच्या दिंडीमध्ये असतात. ती पालखी सोहळ्यात विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. इकडचे चोपदार मात्र त्यांचा माझा परिचय आहे, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम उत्तम, ऑपरेटिंग अतिशय छान, महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं नाव आहेत असे आमचे रवी दादा, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. गेली 2 तासापासून इथे शूटिंग चालू आहे. दादा हा यूट्यूबला जाणार आहे का कार्यक्रम? जपून हेडलाईन द्या, तेवढंच जपा, बाकी दुसरं काही नाही माझं म्हणणं. तुमचं मनापासून ऋण व्यक्त करते. आपल्या सगळ्यांचंच ऋण व्यक्त करते. माझे वडील उकारडे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचा आग्रह होता ताई येताना बाबांना पण घेऊन या, म्हणून ते आलेत आज. ते असतात नेहमी, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय माझे पतिदेव हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य सतीजी महाराज जगताप, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. माझ्या आत्याही या ठिकाणी आहेत, आमच्या रत्ना आत्या, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. हे बालगोपाल किती वेळचे छान नाचतायत बरं का, काही त्यांना काही घेणं नाही, मस्त आनंद लुटतात. म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ज्यांची मुलं आहेत ना त्या माता पिताला धन्यता आहेत. धन्य माता पिता तयाची या. त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. फक्त पोहे गावकऱ्यांना एकच माझी विनंती आहे, फार काही सांगत नाही. 5वं वर्ष आहे तुमचं, आनंद वाटलं. तुमची पत्रिका अतिशय सुरेख आहे, अतिशय छान आहेत. पुढच्या वर्षीपासून माझ्या एका विनंतीला मान द्या. सगळ्या संतांमध्ये माझ्या विश्वगुरू निवृत्तीनाथांचा फोटोंचा समावेश करा, फार बरं वाटेल. कारण निवृत्तीनाथांपासून हा संप्रदायाचा उगम आहेत, असो आपण सर्वजण पालन कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपल्या सर्वांचंच मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय दादा आपणही उपस्थित झालात, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आता सर्वांना एकच विनंती करते, ज्यांना 2 हात आहेत त्यांनी 2 हात वरती करायचे. मागे बसलेले आपण सगळ्यांचे हात मला दिसत आहेत. ज्यांना 1 आहेत त्यांनी नका वरती करू, ज्यांना 2 आहेत त्यांनी वरती करा. वा, इकडं ते मुलं उभे आहेत त्यांना करायला लावा हात वरती. हां, कॅमेरेवाला सगळ्यांना टिपा छान मस्तपैकी. कॅमेरेवाले सगळ्यांचे हात वरती बघा. सुंदर भजन घेऊयात आपण विश्वगुरू निवृत्तीनाथांचं. हे